सांगली कर्णा रोडवरील एका मंगल कार्यालयात सुरू असलेल्या लग्न सोहळ्यावेळी गर्दीचा फायदा उचलत दागिने चोरणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। या चोरट्याकडून 5,06,000 रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई केली। फिरासत फखरुद्दीन शेख वय वर्ष 22 राहणार बदाम चौक सांगली असे अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे। आणि याबाबत अधिक माहिती अशी की सोलापूर जिल्ह्यातील भोसरे गावामध्ये राहणाऱ्या अंजली कोल्हे या नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी माधवनगर ते कर्नाळ जाणाऱ्या मार्गावरील सुशांत गार्डन नावाच्या मंगल कार्यालयात बुधवार दिनांक 4 जून रोजी आल्या होत्या। लग्न समारंभ सुरू असताना चोरट्यानं गर्दीचा फायदा उचलत बॅगेत ठेवलेले दागिने लंपास केले। या प्रकरणी कोल्हे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक करत होते आणि यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की शहरातील बदाम चौक येथे राहणाऱ्या संशयित फिरासत शेख यांनी सदरची चोरी केली आहे। यावेळी पथकाने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की सुशांत गार्डनमध्ये एका खोलीत ठेवलेले सोन्याचे दागिने चोरले आहेत। त्यावेळी त्याच्याकडून 88,000चे सोन्याचे वेढण, 44,000ची सोन्याची अंगठी, 61,000चे सोन्याचे लॉकेट, 88,000ची सोन्याची गोप, 1,32,000 रुपये सोन्याचे गंठण, 88,000च्या सोन्याच्या बिंदल्या, 5,000चे चांदीचे दागिने असा एकूण 5,06,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।